महत्वाची आणि मोठी बातमी आणखी एक इस्लामाबादमधील शाळा आता बंद करण्याचा निर्णय घेतलाय। पाकिस्तानपुरता बिथरलाय। हल्ल्याच्या शक्यतेने शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानमध्ये काय काय घडतंय त्याची वित्तम बातमी साम टीव्ही तुमच्यापर्यंत थेट पोहोचवतेय। पंजाब प्रांतातील शाळा सुद्धा बंद करण्याचा निर्णय घेतलेला। ऑपरेशन सिंदूर नंतर इस्लामाबादमधील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला। मात्र महत्त्वाचं म्हणजे जेव्हा हा हल्ला झाला त्यावेळेस कोणत्याही नागरिकांना किंवा जिथे नागरी वस्ती आहे किंवा सैन्यावर हा हल्ला झालेला नाहीये, केवळ आणि केवळ दहशतवादी स्थळांवरच, दहशतवादी ज्या ठिकाणी काम करतात त्याच ठिकाणी हा हल्ला झालेला आहे। मात्र इस्लामाबादमधील शाळा आता बंद करण्याचा निर्णय पाकनं घेतलाय। पंजाब प्रांतातल्या शाळा आधीच बंद करण्यात आल्या आहेत, त्यानंतर आता इस्लामाबादमधील शाळा देखील बंद करण्यात आल्या आहेत। सिंदूर नंतर पाकमध्ये शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे। अर्थातच पाकिस्तानला पुन्हा भारताच्या हल्ल्याची भीती वाटते आणि त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। इस्लामाबादमधील आणि पंजाब प्रांतातील शाळा बंद करण्याचा निर्णय पाक प्रशासनाने घेतलेला आहे। तर आपण पाहतोय ऑपरेशन सिंदूर नंतरची पाकिस्तानमधली बिथरलेली परिस्थिती। पाकमधील शाळा आता बंद झालेल्या आहेत। इस्लामाबादमधील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। हल्ल्याच्या शक्यतेमुळे पाकिस्तानमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। मात्र जेव्हा मध्यरात्री 1:30 वाजता भारताने हल्ला केला होता, कोणत्याही नागरी ठिकाणी हा हल्ला झालेला नाहीये। आणि आपण पाहू शकतो ज्या ठिकाणी दहशतवादांची स्थळं आहेत, तळ आहेत, त्याच ठिकाणी भारताने हल्ला केलेला आहे आणि यामध्ये 2 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलेलं आहे। पंजाब प्रांतातील शाळा आधीच बंद करण्यात आल्या होत्या आणि आता पाकमधील शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत।